भक्तीची रसधार वाहते, जीवन रसमय व रासमय बनते. रसमय जीवन, जीवनात जगावं असं वाटतं. आता पहा बरं, मी गजानन नगरच्या प्रत्येक चेहऱ्यावर, आणि त्याची ती आता विहीनबाई झाल्यात, त्या यांना एकदा म्हणाल्या, काय प्रत्येक साधकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडतोय. लक्षात घ्या, बरोबर आहे ना? आनंद ओसंडतोय. किती आनंदाने आहेत, किती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, म्हणेन किती ऊर्जा आहे. का? जगावंसं वाटतं की माझ्या पाठीमागे आज खूप आहे. तुमचे गजानन नगरने निर्माण केलंय, काही लोकांनी निर्माण केलंय, त्या सगळ्या बाया एक आज भेटायला आल्या अनिताला. बरोबर बरोबर. कदाचित सुजाताई बोलली असेल, नाही असं नाही, आले भेटायला. पण आनंद एक होता की आम्हाला भेटायचंय, आम्हाला हे करायचंय. आणि आमच्या पाठीमागे आहेत ती बाई अनुभव कथन करताना, खरवडे, मंदा खरवडे. काय सुंदर अनुभव कथन केले तिनं. कुठल्या नोट्स नाहीत. आळंदीला जवळजवळ पाऊण तास घेतला तिनं. थांबायचं आणि सुरू करायचे अनुभव. मी शाबासकी दिली. यांना म्हणलं बाकीचे विसरतात अनुभव, कारण हृदयात अंतर्मनात घुसलेच नाही त्यांचा प्रभाव. त्या बाईच्या प्रत्येक तो अनुभव इतका घुसलाय अंतर्मनात की ती कुठल्याही नोट्स न घेता बोलते. एक वाक्य होतं, आधी मी अशी होते, वाईट होते, नवऱ्याशी भांडायचे, 2-3 मुली आहेत, पण आता माझे साधक माझ्या साथीला आहेत, मला आता भीती नाही. हे वाक्य महत्वाचं आहे, फार महत्वाचं वाक्य होतं ते. मला काय आहे की महत्वाचे वाक्य फार लक्षात राहतात, की मला आता वाटतं आहेत माझे हे देणारे. रसमय जीवन बनते, रसधार वाहते, आनंद वाहतो. म्हणजे गजानन नगरी आनंद लहरी झाल्यात, आनंद नगरी झाल्यात. हे सगळी माणसं आनंदानं. आता माझ्याकडे 2-4 म्हणले, नाही आम्हाला रजा घ्यायची, आपल्याकडे कार्यक्रम आहे ना, आम्हाला रजा घ्यायची. हो द्या 11लाच जेवण. एक आनंद ओसंडतो. म्हणजे रजा घेण्यात दुःख नाहीये, हे करण्यात दुःख नाहीये, काम करण्यात बोरनेस नाहीये. त्याचं कारण प्रेमलहरी उठतायत. म्हणजे भक्तीचं सांगत असताना तुमच्या व्यवहाराची उदाहरणं देतो, तुमचीच तुम्हाला देतोय. कारण भक्तीची रसधार वाहते. अनिता ताई आल्यात, हे दोघं आले, म्हणले सर कार्यक्रम ठेवायचा आहे, असा असा ठेवायचा. ठीक आहे म्हणलं, तुम्ही ठरवा, माझं काही नाही. भक्त वर्तमानामध्ये राहतो, तो भूतकाळात राहत नाही. बाकीचे माणसं भूतकाळात राहतात. म्हातारे तर सगळे भूतकाळात राहतात. आमचा काळ असा होता म्हणलं की तरुण उठून जातात, पोरं पळून जातात. त्यांच्या बैठकीत बसलं, आमच्या काळात झालं, सुरू झालं इसवी सन 1940, 45, 50च्या गोष्टी. हे पोरं पळून जातात. कारण सांगण्यासारखं काहीच नाही वर्तमान काळात. आणि सांगण्यासारखं असेल तर माझं पोट दुखायले, आणि पोटाबरोबर टंगडं दुखायले, सगळंच दुखायले, सगळे पाठ ढिले झालेत. ते ऐकायला कोणी बसत नाही. आणि संसारी माणसं भूतकाळात किंवा भविष्य काळात राहतात. भलेही ते कर्मकांडी असोत की भागवत कथा श्रवण काय काय असेल ते असो. भूतकाळात कसं होतं, कसं झालं, आणि नाही तर भविष्य काळात आमचं कसं होईल.
भक्त हा वर्तमान काळात राहतो, कारण प्रेमाची आनंदाची लहर त्याला भूतकाळातही जाऊ देत नाही, कारण प्रति क्षण वर्धमान प्रेम असल्यामुळे तो भूतकाळात नाही, तो भविष्य काळात नाही, तो वर्तमान काळात राहतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिनी लोकी. तुकाराम. आता तुकारामांचा संसार कसा होता तरी ते म्हणतात आनंदानं करीन. भक्त वर्तमानामध्ये राहतो, तो कशाची चिंता करीत नाही. एकदा प्रेम आनंदाने हे भाव तरंग जर तुमचे अखंड निर्माण झाले तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, अंतरात्म्यामध्ये, कशाची तुम्हाला चिंता तुम्ही करत नाहीत. एरवी तरी माझी या भक्ता, आणि प्रभूचं पुन्हा आश्वासन आहे, नाही संसाराची चिंता, काय राज याची कांता भीक मागे. आता यांच्या मुलीचं जमलं स्थळ चालून आलं, ती पोरगी पुन्हा पुण्यातच राहिली. कोणी पाठवलं? मी यांना म्हटलं ती पोरगी टिकून आणि जोडून राहिली. मोठ्या घरची पोरगी जोडून राहणं कठीण आहे. श्रीमंत घरची ऐश्वर्य सुखात संपन्न असलेले लोक जोडून राहतीलच खरं नाही, पण जोडून राहिली भगवंतानी तिला तिचं फळ दिलं. कार घेऊन आली होती ती तिथे भेटायला. भक्त वर्तमानमध्ये राहतो, तो कशाची चिंता करीत नाही. कोणी जगवले तर जगूत, ठेविले अनंते तैसेची राहावे, हा भाव कायम असतो. अरे प्रभूंनी संकट दिले चालेल, प्रभूंनी मला आयुष्य दिलंय, प्रभूंनी क्षण दिलंय, प्रभूंनी श्वास दिलाय, आणि आज तो जगवतोय, हीच फार मोठी गोष्ट आहे. कसा जगवतो? संकट आहेत का, भीती आहे का संसारात, हा विषय नाही. कधी कधी असं होतं, कधी कधी भाव कसा असतो, वाजपेयींनी सांगितलं होतं. परराष्ट्र मंत्री असताना याला आले अंबेजोगाईला, मी ते भाषण ऐकायला गेलो. त्यांनी असं म्हटलं एका भाषणात, एक राजकीय भाषण होतं, एक सामाजिक होतं आणि एक सांस्कृतिक होतं. 3 भाषणं होते, शैक्षणिक. त्यांनी सांगितलं की हम भी सपने देखते हैं, आज का तरुण सपने देखता है. हम भी जब बच्चे थे हम भी सपने देखते थे. हम भी सपने देखते थे कि पढ़ लिख कर कुछ बन जाएंगे, पैसा कमाएंगे, फिर एक बंगला लेंगे, समंदर के किनारे पे वो बंगला होगा, फिर हम बाग बगीचा लगाएंगे, सुंदर उपवन लगाएंगे, फिर फूल भी होंगे, कलियां होंगी, पत्ते होंगे, कुछ भंवरे भी होंगे मंडराने के लिए, और शाम का समय आएगा हम बैठेंगे और एक कप चाय का लाव कहेंगे. ऐसा हम भी सपना देखते थे. कैसा सपना पूरा होगा, असं त्यांचं म्हणणं आहे. जब मैं दिल्ली के चांदनी चौक में जाता हूँ, मिठाई की दुकान लगती है, हम चाहते कुछ मिठाई खाऊं, और मिठाई लेते हुए जब देखते और एक भिखारी आता है, बाबा हमको भी कुछ दे दो, मिठाई खाना नहीं मालूम होता, कहाँ सपने पूरे होंगे. मग त्यांनी एक उदाहरण सांगितलं फार महत्वाचं. एक नर्स थी, जाड़े के दिन थे, रोज हॉस्पिटल में जाना पड़ता था, दिन रात काम करना पड़ता था, जाड़े के दिन थे, सिकुड़ रही थी, भगवान को कोस रही थी, भगवान कितनी ठंड पड़ रही है, स्वेटर होना है, पाय मोजे होना है, ऐसा. और वो मिल नहीं रहा था, भगवान को कोस रही थी. उतने में एक स्ट्रेचर आया, स्ट्रेचर पे पेशेंट था,
उसने ऐसा चादर हटाई, एकदम आंसू पोंछ डाले, शांत हो गई, भगवान को दुआ देने लग गई, भगवान मुझे तो मोचे नहीं है, मरीज को तो पाव नाही. लक्षात घ्या हे वाक्य. मला जे देवानी दिलंय ते माझ्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. संकट देत असेल तर माझी परीक्षा आहे. मेरे पथ में तो विपदाएं, लक्ष्मण म्हणतो साकेतमध्ये. लक्ष्मीना हे मैथिली शरणजी गुप्त म्हणतात, लक्ष्मणाला म्हणतात, अरे तुझं तोंडावरचं दूध वाळलं नाही आणि इतक्या संकटात रामाबरोबर तू अगदी काट्या कुट्यामध्ये जाशील. किती लहान वय. त्यावेळेस तो म्हणतो मेरे पथ में तो विपदाएं, हाय प्राकृतिक परीक्षाएं, डरते वही कच्ची है जिनकी शिक्षा दीक्षा है. भगवान पक्क करतो. माठ घडवायचा जर असेल ना, तापवावा लागतो. 3 ताप आपल्याला तापवण्याकरता असतात की आपला माठ पक्का व्हावा, टन वाजला पाहिजे अध्यात्मामध्ये आणि व्यवहारामध्ये. मग संकट, भीती, कुठलेही याच्यात तुम्ही किती भगवंताला जवळ करता हे पाहिल्या जातं. आणि भाव असा असला पाहिजे, भगवंता तू किती संकट दे, कुंती सारखा भाव. कुंती सारखा येईल तो विषय कधी सांगेल. पण ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे कमवायचं नाही असं नाही, प्रत्येक क्षण आनंदाचा गेला पाहिजे, भलेही संकटात असो. ईश्वराच्या हाताने मरूत किंवा जगूत. ईश्वरा तुला मारायचं असेल मारून टाक. मला अटॅकचे सिम्पटम्स आले होते, हार्ट अटॅकचे, सगळे रडत होते. मी काय नाही, मी माझ्या साधनेत आणि यांच्याशी बोलत होतो. म्हणलं का रडताय, माझं कार्य संपलं असेल, ईश्वर घेऊन जाईल, त्याच्या हातात आहे. आपण कार्य संपलं असेल तो घेऊन जाईल. आणि मला जात असताना काही वाईट वाटत नाही, माझी तयारी आहे, काही वाटत नाही. शेखरचा फोन आला, तुम्ही जाणार नाहीत, खूप कार्य करायचं आहे. माझ्या मनात काही नव्हतं. ईश्वरांनी सांगितलं मरूत, जायला तयार आहे तर जगूत किंवा मरूत, काय नाही. ईश्वरांच्या ह्याच्यासाठी रोगाने मरू नये. लक्षात घ्या, रोगाने मरणं म्हणजे आपण आपल्या हाताने मरणं आहे. आम्ही चरवंतर पण करत नाहीत म्हणून रोग झाले, आम्ही कुठलेच पथ्य पाळत नाहीत म्हणून रोग झाले. रोग असला की योग नाही, योग असला की भगवान नाही. योग नसला की सोपं आहे गणित. म्हणून बाप्पासाहेब अभंगातच म्हणतात, शिव हा योगी अंश का अयोगी. भगवान शिव योगी आहेत आणि त्याचे अंश अयोगी, योग नसलेले. शिव हा योगी अंश का अयोगी, रोगी भोगी रोगी रुचे देवा. रोगी आणि भोगी देवाला आवडेल का? योगी आवडेल. तो योगी आहे ना, त्याला योगी आवडेल. त्याला भोगी आणि रोगी माणसं नाही आवडणार. आणि रोगी आणि भोग जर झाले तर ईश्वर म्हणतो तुम्ही लायकीचे नाहीत माझ्या. लक्षात घ्या, भक्ती सांगत चाललोय. मरोत किंवा जगोत, काही संकटे आले तर त्याचा काही हेतू असेल असा समजावं. संकट आले ना, कारण आपण त्या लायकीचे आहेत, कारण विसरत असू बहुतेक. अखंड स्मरण भगवंताचं असलं पाहिजे, अखंड स्मरण. आणि अखंड स्मरणामध्ये जर मध्ये त्रुटी येत असेल तर भगवान संकट किंवा भीती निर्माण करतो की पुन्हा देव आठवतो आपल्याला. काही माणसाला देव त्याच वेळेस आठवतो. ठेस लागली, आई ग, हा देव नाही आठवत, बरं आई गो आठवते. काही झालं की आई गो, बाप ग, देव आठवला पाहिजे.
अखंड देवाचं स्मरण असेल तर काही त्याची भीतीच वाटत नाही त्या संकटाची त्या कशाची. की समजायचं भगवंताचा हेतू असेल. एखाद्या वेळेस संकट दिलं, आपण विसरलो असोत म्हणून दिलं. एखाद्या वेळेस परीक्षा असेल म्हणून दिलं. ह्या परीक्षेत उत्तीर्ण झालं तर एखादा मोठा मेवा देणार असेल भगवान म्हणून दिलं. अरे पूर्वीच्या काळात शिष्याला काही अझाईन करायचं असेल तर परीक्षा घेत असत. फार मोठ्या परीक्षेतून पार जावं लागत असे. आता ते उदाहरणं सांगत नाही. अनेक शिष्यांना पार जावं लागत असे. सगळी संकट पार करावी लागत होती. नाही तर पुन्हा म्हणायचे गुरुकुलात ये, चाल अजून तू फिट नाही झाला. मी कोणाचे भले करतो हा अहंकार नसला पाहिजे. आपल्याला फार आहे. थोडंसं करतो तर आपण की लगेच दाखवतो. मी हे केलं, मी ते केलं, मी ते काम केलं, मी तुझ्यासाठी हे केलं, तुझ्यासाठी ते केलं. काही दिवसांत तो म्हणतो नकोच करू, माझा कसंही होईल ते होईल, पण तू नको करू. तुझं लग्न आहे ना, मी उभा राहिलो म्हणून झालं. हे जाधव तो उभाच नाही राहिले, दिसते खाऊन गेले. मी नसतो तर तुझं कसं झालं असतं. ते म्हणतं माझं कसंही हो, तू नको येऊ आता इथून पुढे माझ्या कामाला. मी कोणाचे भले करतो अहंकार नसतो. हे पहा, प्रत्येक माणूस स्वतःच घेऊन आलाय. मुलगा असा सडकेवर फेकून द्या, तो त्याचं भाग्य घेऊन आलेला आहे. आपल्याला वाटतं आपण भाग्य विधाते आहोत, कोणाचं बिलकुल नाही. आपण फक्त कर्तव्यपूर्ती केली पाहिजे. बाकी आपल्या हातात काही नाही. तुमचं कर्तव्य काय आहे तेवढंच तुम्ही करायचं. भाग्य विधाते बनण्याचा प्रयत्न करू नका. आपण भाग्य विधाते कोणीही नाही कोणाचे. प्रत्येक जण घेऊन आलाय म्हणून त्याची चिंताच करायची नाही, कारण त्याचं भाग्य घेऊन आलाय. म्हणून मी कोणाचं भले करतो, माझ्यामुळं कसं होईल, मी आहे म्हणून सगळं काही आहे. एक म्हातारा होता, जुनी गोष्ट कधी कधी मी सांगत असतो. एकदा पाऊस पडला, त्या गावानं बेंडकुळीच पाहिली नव्हती. बेंडकुळी, पाऊस खूप पडल्यावर एक बेंडगी आली. हा कोणता प्राणी आहे म्हणून गावचे सरपंच, पोलीस पाटील, माले पाटील सगळे जमले, मोठमोठे जमले. याला काय म्हणायचं म्हणजे आपण पाहिलाच नाही, फर्स्ट टाइम पाहतोय आपण. हा वरून पडलेला प्राणी, आकाशातून पडला, देवानी पाठवला, पण काय म्हणतात याला माहिती नाही. म्हणले जुने माणसं, आपल्याकडे एक म्हातारा आहे 90 वर्षाचा, त्याला बोलवा. त्यानं पाहिलं असेल. काठी टेकीत 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 त्याला बोलवलं. बाबा पहा बरं, हा कोणता प्राणी आहे. त्यांनी पाहिलं. ह्यात ते काय लोक आहेत तुम्ही, अरे हा छोटा बैल आहे. कारण त्यालाही माहिती नाही, पण छोटा बैल आहे. ते म्हणे, पण रडायला लागला तो म्हातारा जोरजोरात. म्हणले म्हातारा का रडायलेत. सगळे म्हणले बाबा तुम्ही का रडायलेत, आम्ही बरोबर तुम्हाला काही नाही म्हणलं नाही की याला असं म्हणत नाही. अरे मी त्याच्यासाठी रडत नाही रे, मी मेल्यावर असा एखादा प्रसंग उद्भवला तर तुमचं कसं होईल. आपण असंच घरी करतो, माझ्यामुळं सगळं चाललंय, कसं होईल यांचं. एक उदाहरण देतो, वाटत असतं आपल्याला. संघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माधवराव गोळवलकर गुरुजी आजारी पडले. आजारी पडल्यानंतर कॅन्सरचं ऑपरेशन झालं आणि ब्लीड्सपासनं सगळ्या पेपरनी लिहिलं की आता रस्सीखेच सुरू झाली त्या पदाकरता. सरसंघ चालक म्हणजे RSSचे प्रमुख कोण व्हावं. मोरोपंत पिंगळे, नानाजी देशमुख सगळ्यांचे नावं समोर आले. एकनाथजी रानडे सगळेजण भांडतायत आणि आता कोणाला व्हावं. रज्जू भैया. गुरुजी पेपर वाचत असतील, त्याच्यात ते वाचले. ऑपरेशनमध्ये नागरिक सत्कार झाला, त्याच्यात ते औरंगाबादला आले आणि औरंगाबादमध्ये मी गेलो ते ऐकायला भाषण. त्यांनी असं सांगितलं की सगळ्यांची निराशा झाली असेल की मी मेलो नाही, रस्सी खेच नाही झाली आणि मी वाचलो.
पण तुमच्या हे लक्षात नसेल, त्यांनी जे वाक्य सांगितलं फार महत्वाचं आहे. हा संघाच्या शेवटच्या टोकावर मी आहे हे खरं आहे. मी शेवटच्या टोकावर आहे. पण म्हणले हा हत्ती मी उंदरासारखा आहे. एक दोरीचं टोक हत्तीच्या नाकात आहे आणि शेवटचं टोक उंदीर म्हणून मी पहिल्यांदा ओढत चाललोय. आणि उंदीर सगळ्या जगाला सांगतोय की पहा पहा एवढा मोठा हत्ती मी ओढत घेऊन चाललो. असं जर झालं तर माझी ती उंदराची बुद्धी असेल. हा हत्ती मी ओढत नाहीये, हा उंदरासारखा पहिलं टोक माझ्या हातात आहे. असंख्य लोक आहेत. हे पहा, एखाद्याचं भाग्य एखाद्या मित्राने येऊ शकतं, एखाद्याचं भाग्य दुसरा कोणी देऊ शकतो, एखाद्याचं भाग्य अजून तिसरा निर्माण करतो. तुम्हीच निर्माते आहात हे खरं नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाचं भलं करतो हा अहंकार नसावा. भक्ती जर मिळवायची असेल, प्रवेश पाहिजे असेल तर कोणाचे वाईट करतो हाही भाव नसावा. आपल्याला कोणाचं वाईट केलं तर फार वाईट वाटतं. वाईट झालं वाईट झालं वाईट झालं माझ्या हात, तोही भाव नसावा. झालं सहज झाला असेल.